हे सगळ्यात आमचं फेवरेट काम आहे, अजिताचं पण आणि माझं पण. जिथे जाऊ तिथे आम्ही फुलं गोळा करतो आणि छोटे छोटे असे प्लांट्स भेटतील ते आम्ही गोळा करतो. हे बघा, हे फ्रेंड्स ना आता हे जाळं टाकलंय त्यांनी मासे पकडण्यासाठी. हे बघा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सो फ्रेंड, आज आम्ही आलो आहोत सीवूड मध्ये ज्वेल्स पार्क मध्ये. खूप मोठं गार्डन आहे. वॉकिंगसाठी खूप लोक येतात, फोटोशूटसाठी पण भरपूर लोक येतात इथे. मध्ये जास्त करून लोक फ्लेमिंगोज बघायला येतात. फ्लेमिंगोचा जेव्हा सीझन असतो ना तेव्हा इकडे खूप गर्दी असते आणि खूप मोठा लेक आहे. हा, आणि पावसातून तर बघायला खूप सुंदरच आहे. जर तुम्ही इकडे नवी मुंबई साईडला येणार असाल तर नक्कीच व्हिजिट करा. सो फ्रेंड, इकडे कसं यायचं, सीवूड पासून तुम्हाला 10 मिनिट्सचा डिस्टन्स आहे. तुम्ही वॉकिंग पण येऊ शकता इझिली, कोणी पण सांगेल तुम्हाला. आणि जर तुम्ही नेरूळ स्टेशनवरून येत असाल तर 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे. बाय रिक्षा पण येऊ शकता, बाय वॉकिंग पण येऊ शकता. तर चला आता आपण पार्कच्या आतमध्ये जाऊया आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. हा डायरेक्ट रस्ता जो जातो ना तो सीवूड स्टेशनला जातो आणि हा इकडचा रस्ता जातो तो डायरेक्ट नेरूळ स्टेशनला जातो. सो तुम्ही इथून डायरेक्ट सीवूड स्टेशनवरून समोर आहे ते ज्वेल्स पार्क आहे खूप मोठं. चला आता आपण तिथे जाणार आहोत. सो हे बघा फ्रेंड्स, खूप मोठं गार्डन आहे आणि ते नाव पण खूप मोठं लिहिलंय, ज्वेल्स ऑफ नवी मुंबई. आणि खूप सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये तर नक्कीच या, व्हिजिट करा. लेक आहे आणि खूप सुंदर अशी हिरवळ आहे. बघायला खूप खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं बघायला. फोटोशूटसाठी तर खूपच लोक येतात. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बाजूनेच आपल्याला एंट्री करायची आहे. सो हे बघा, मी तुम्हाला बोलली इथे फ्लेमिंगो खूप येतात. लेक आहे खूप मोठा. तर ही बघा इथे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत त्यांना कोणतं खाऊ नाही टाकायचं. आणि इथे बघा टाइम पण दिला आहे. सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत आहे आणि इव्हिनिंगला 5 ते 9 वाजेपर्यंत आहे. सो हे बघा किती मोठं आहे. इथे खेळायला खूप सारे पब्लिक येते. लहान मुलं तर खूपच येतात इथे. आणि हे बघा इथून पण तुम्ही जाऊ शकता आणि तिथून पण तुम्ही जाऊ शकता. खूप मोठा लेक आहे. हे बघा, हे लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड आहे आणि इथे खूप लहान मुलं येतात खेळायला आणि बनवलंय पण किती सुंदर. पावसामुळे थोडं कमी आहे. पाऊस आहे, पावसाळा चालू आहे त्यामुळे कमीच येतात मुलं खेळायला. पण इतर दिवशी पण खूप म्हणजे सुट्टीमध्ये तर खूपच पब्लिक असते इकडे. बघा इथून तुम्हाला क्लिअर हा मोठा लेक दिसेल. आणि जरा तुम्ही आलात ना तर जरा सांभाळूनच पाऊल टाका, कारण एकतर आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहितीये छोटे छोटे जीवाणू बाहेर पडतात. तर हे बघा, आणि इथे सनसेट बघायला पण खूप लोक येतात. सनराईज सनसेट बघायला पण. हा जो लेक बघण्यासाठीच खूप लोक येतात. याची स्पेशालिटी म्हणजे या गार्डनची हा लेक आहे आणि खूप सुंदर लेक आहे आणि खूप मोठा आहे आणि तिथे बोटिंग पण होते बघा. तुम्ही जर इकडे येणार असाल स्पेशली ह्या गार्डन मध्ये जर तुम्ही आलात तर संध्याकाळी 5च्या दरम्यान या. 5 वाजता ओपन होतं. 5 ते 6 बघण्यासारखं असतं. त्याच्यानंतर काळोख होतो. आणि सकाळी जर आलात तर 10च्या अगोदर या, कारण गर्दी पण कमी असते आणि बघायला तो खूपच सुंदर वाटतं इकडे. ही बघा बोट इथे आले, आपल्या जवळच आले ही. आणि हा जो लेक आहे ना, मला असं वाटतं हा पाम बीच रोडलाच जातो हा लेक. पाम बीच रोडला राऊंड आहे पूर्ण. हा, आणि तिकडून पण फ्लेमिंगोज दिसतात पाम बीच रोड वरून. आणि हे बघा आतमध्ये बोट घेऊन लोक जातात. आणि जर तुम्ही आलात ना तर 5 ते 6च्या मध्ये या, कारण बघायला गर्दी कमी असते आणि बघायला पण खूप छान व्ह्यू वाटतो हा. फ्रेंड्स, इकडे तुम्हाला ना बगळे पण बघायला भेटतील. हा बघा, एक सिंगल बगळा कसा मधीच उभा आहे. एक्सरसाइज साठी पण इथे अशा मशिनरीज आहेत छोट्या छोट्या, तर तुम्ही इथे येऊन एक्सरसाइज पण करू शकता. हा बघा, हा स्पॉटच आहे. इथे उभं राहून तुम्ही मस्त असं सुंदर लेक बघू शकता.
पक्ष्यांचा आवाज खूप सुंदर येतोय. गार्डन खूप मोठा आहे फ्रेंड्स. आम्ही अजून अर्ध्यापेक्षा अर्ध पण नाही हो आलो. खूप मोठा आहे गार्डन. त्यामुळे तुम्हाला कम्प्लीट 1.5 तास तरी हवाच, 1.5-2 तास तरी हवाच फिरायला. सो हे बघा आता आम्ही आमचं फेवरेट काम करायला जात आहोत. हे सगळ्यात आमचं फेवरेट काम आहे, अजिताचं पण आणि माझं पण. जिथे जाऊ तिथे आम्ही फुलं गोळा करतो आणि छोटे छोटे असे प्लांट्स भेटतील ते आम्ही गोळा करतो. आणि स्पेशली ह्या थोड्या कळ्या असतील ना तर त्या पण घेऊन जातो. त्या पाण्यात टाकायच्या, दुसऱ्या दिवशी मस्त अशा फुलतात आणि आपण देवाला वाहू शकतो त्या. सो हे आमचं खूप फेवरेट, हे खूप मोठं फेवरेट काम आहे आमचं. हॅलो. डोळे बघा किती छान आहेत त्याचे, वेगळे आहेत ना. बसलाय बिचारा एका साईडला. सो हे बघा एक तिकडे पण खूप मोठा स्पेस आहे. तिथे पण मुलांना खेळण्यासाठी खूप मोठा स्पेस आहे. आणि हे बघा हे दलदल आहे, त्याच्यामध्ये पण छोटे छोटे ती फुलं बघा किती सुंदर दिसतात. हे बघा अजून एक भेटला आहे आम्हाला प्लांट. हे बघा अजिताने काढले. हे अशी फुलं येतात, अशी फुलं येतात छोटी छोटी. एवढे. आणि हे फक्त असं रोवायचं ना कुंडीमध्ये. कुंडीमध्ये रोवते, आपोआप फुलं जातात. हे बघा हे फ्रेंड्स ना आता हे जाळं टाकलंय त्यांनी मासे पकडण्यासाठी. हे बघा छोटे छोटे मासे भेटतात वाटतं. हो. जास्त कचरा वगैरे पण आहे. तो एक मासा भेटला त्यांना दिसला. हो छोटासा मासा भेटलाय. छोटे मासे भेटतात इथे, कारण ते कसं खारं पाणी खाडीसारखं खाडीसारखे पण हो, म्हणून ते छोटे छोटेच मासे आहेत. पण ते मासे वगैरे खाण्यासाठीच येतात. ते बघ किती भेटलं बऱ्यापैकी मोठं जाळं टाकलंय त्यांनी, एकदम तिथून ते कॉर्नर दाखवले ना आपण, तिथून ते टाकतात ते. ही बघा बोट आता जवळ येते. सो फ्रेंड व्हिडिओला मी इथेच एंड करते. आणि ज्वेल्स ऑफ नवी मुंबई खूप मस्त मोठं पार्क आहे, नक्कीच व्हिजिट करा. इकडे ग्रीनरी खूप आहे आणि आता पावसाळ्यात येण्याची मजा काय वेगळीच आहे. कपल स्पॉट पण आहे आणि लहान मुलांसाठी खेळायला पण खूप सुंदर आहे. व्यायामासाठी Yes. वगैरे पण लोक येतात, म्हणजे ऑल ओव्हर सगळे याच ग्रुपची लोक इथे येतात, तर छान वाटतं. म्हणजे एक माइंड फ्रेश होतं. येस. आणि व्हिजिट करा नवी मुंबईला जर आलात तर. सीऊड पासून पण जवळ आहे आणि नेरूळ स्टेशन पासून पण जवळ आहे. व्हिडिओला मी इथेच एंड करते. आणि जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे जुने आहे त्यांनी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.